नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी, टेस्टी, कुरकुरीत आणि चवदार पौष्टिक अशी स्नॅक्सची रेसिपी. एकदम कुरकुरीत स्नॅक्स आहे हा तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. चला तर आपण मग रेसिपी बनवूयात. इथे आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, ती 2 तास पाण्यात भिजत घातली होती. आता आपण ही व्यवस्थित निथळून घेऊयात. त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता आपण एका कढईमध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. ती थोडीशी गरम करून घ्यायची आहे, त्यामुळे कसुरी मेथी एकदम बारीक होते आणि छान लागते. आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत 1 चमचा. त्यामध्येच मी 1 चमचा काळे तीळ घालत आहे. काळे तीळ घालून झाले की आपण थोडा हिंग घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये हिंग वगैरे टाकून झाला की मग आपण जी भिजत घातलेली डाळ आहे ती त्यात घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपल्याला ती अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया. त्यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे, 1 चमचा धणे पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा तिखट, असं सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता हे मिक्सचर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे मिक्सचर परतून होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता हे आपलं मिक्सचर व्यवस्थित छान परतून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. हे पहा किती छान टेक्स्चर दिसतं आहे. मस्तपैकी डाळ आपली तयार झालेली आहे. आता आपण पुढची तयारी करूयात. इथे आपण 2 मोठे कप कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकून घेतली आहे. मीठ चवीप्रमाणे, मोहनासाठी तेल टाकून घ्यायचं आणि आपण जो मुगाचा मसाला तयार करायचा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला हाताने. मूग डाळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झाली पाहिजे. मूग मसाला आणि कणिक व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. मला जर अजून तिखट हवं असेल तर तिखट टाकू शकता. मी नॉर्मल तिखट घेतलेलं आहे. आता आपल्याला पाणी टाकून असा घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. याची असं घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. आपला डो तयार आहे. हे मूग चाट आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो. कधी कधी मुलांना काही झटपटीत खावं वाटतं, त्यासाठी हा झटपट बनणारा स्नॅक्स आहे. आता आपल्याला ह्या डोला पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे. आपल्याला असं थोडं थोडं पीठ लावून छान अशी मोठी पोळी लाटून घ्यायची. अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आपल्या. खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही. आता आपण त्याला हवा तसा आकार देऊयात. मी असं शंकरपाळ्यासारखा आकार देणार आहे. थोडेसे मोठे मोठे चौकोनी. तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता. अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण हे तव्यावर टाकूया. अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आपल्याला हा चाट मीडियम फ्लेमवर तळायचा आहे. जास्त फ्लेमवर तळलं तर ते जळून जाईल आणि जास्त कडक होईल. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायचं आहे. अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर तळायचं आहे आपल्याला.
हा स्नॅक्स आपल्याला पिकनिकला वगैरे कुठून यायसाठी चांगला आहे आणि पौष्टिक आहे. शिवाय आपण यामध्ये मैदा अजिबात वापरलेला नाही आणि मुगाची डाळ आहे, त्यामुळे पौष्टिक चाट बनवू शकतो. हा आता आपण हे काढून घेऊयात. बिलकुल तेलकट वगैरे होत नाही. अशा प्रकारे तयार आहे आपला मूग दाल पापडी चाट.